नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शुक्रवारपासून आज चौथा दिवस आहे. रोज मार्केट लोअर हाय लोअर लो जात आहे, म्हणजेच मार्केट रोज अधिकाधिक मंदीत जात आहे. तर 24,800च्या लेव्हलला तरी मार्केट थांबलं पाहिजे असा एक अंदाज आहे. आज पुन्हा IT क्षेत्रातले शेअर पडत होते. एकाच कारणासाठी 100 वेळेला शेअर पडत नाहीत. आज कारण काय झालं तर जे व्हिजा इश्यू केले जाणार आहेत ते वेगवेगळ्या लेव्हलप्रमाणे केले जाणार आहेत असं सांगण्यात आलं. म्हणजेच लेव्हल 3 लेव्हल 4 यांना अधिक व्हिजा इश्यू केले जातील आणि लेव्हल 1 लेव्हल 2 यांना व्हिजा देण्याचं प्रमाण कमी राहील. म्हणजे ज्यांना अधिक कॉम्पेन्सेशन मिळणार आहे, अधिक रेम्युनरेशन मिळणार आहे, अशा लोकांना व्हिजा इश्यू केले जातील, बाकीच्यांना व्हिजा इश्यू केले जाणार नाहीत. म्हणजे त्या सगळ्या नोकऱ्या अमेरिकेतल्या लोकांसाठी राखीव ठेवायच्या असा एकंदर अमेरिकन सरकारचा मानस दिसतो आहे. त्यामुळे IT क्षेत्रातले शेअर मंदीत गेले. दुसरं म्हणजे आता IT क्षेत्रातल्या कंपन्या हायरिंग कितपत करतील, किती त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतील, कॉम्पिटिशनमध्ये IT कंपन्या किती टिकतील आणि आता ऑक्टोबरमध्ये रिझल्ट लागतील तर ते कसे लागतील, या सगळ्या प्रश्नांमुळे IT कंपन्यातले शेअर आज मंदीत गेले. दुसरं म्हणजे कॅपिटल मार्केटचे शेअर पण आज मंदीत गेले. CDSL, एंजल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, 361 WAM असे सगळे शेअर आज मंदीत गेले. कारण काय झालं तर जी वीकली एक्सपायरी आहे ती रद्द करावी असा एक विचार चालू आहे. तर वीकली एक्सपायरी आधी कमी झाल्या म्हणून व्हॉल्यूम पण कमी झाला आहे. आता वीकली एक्सपायरी रद्द केली तर आणखीनच व्हॉल्यूम कमी होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो. त्याविषयीची मतं मागवण्यात आली आहेत. पण सेबीचं मत वीकली एक्सपायरी बंद करावी याकडे झुकतं माप आहे. तिसरी गोष्ट अशी घडली की इन्शुरन्स कंपन्यांचे प्रीमियम जास्त आहेत अशी तक्रार होते आहे. तर IRDAIची इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत इन्शुरन्स कंपन्यांनी एजंट्सना जे कमिशन दिलं जातं त्या कमिशनवर कॅप लावावी किंवा ते कमिशन कमी करावं अशी एक सूचना IRDAIकडून करण्यात आली. आणि मुळात GSTमुळे इन्शुरन्स कंपन्या प्रीमियम वाढवावा का या विचारात होत्या. तर आता IRDAIने प्रीमियम जास्त आहे याचीसुद्धा तक्रार केली आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांचे शेअरसुद्धा आज मंदीतच होते. फक्त एकच चांगली गोष्ट होती म्हणजे शिपिंग इंडस्ट्रीसाठी 69,725 कोटीचं पॅकेज शिपिंग सेक्टरसाठी सरकारने जाहीर केलं. शिप बिल्डिंग फायनान्शियल असिस्टन्स स्कीमसुद्धा जाहीर केली. मेरीटाईम डेव्हलपमेंट फंडासाठी 25,000 कोटी रुपये, शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीमसाठी 19,989 कोटी रुपये
मेरीटाईम डेव्हलपमेंटसाठी सुद्धा 25,000 कोटी रुपये आणि 24,736 कोटी रुपये फायनान्शियल असिस्टन्स म्हणून द्यायचा असं ठरवण्यात आलं. त्यामुळे आज शिपिंग सेक्टरमधले शेअर मात्र तेजीत होते. केन्स टेक्नॉलॉजीच्या राजेश शर्मा यांनी साधारण एक 3 आठवड्यापूर्वी किंवा 15 दिवस झाले असतील राजीनामा दिला आणि वैयक्तिक कारण सांगितलं होतं. त्या दिवशी शेअर पडला होता. 6,850 पर्यंत साधारण शेअर आपटला. तर त्यांच्या जागी मुथुकुमार नारायणस्वामी यांची MD CEO म्हणून 5 वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली. नेहमी जेव्हा असा शेअर पडतो तेव्हा तो माणूस परत कुठे अपॉइंट होतो हे पण बघायचं असतं आणि नवीन ज्या माणसाची रिक्रुटमेंट होते तो आधी कुठे काम करत होता याकडे आपण लक्ष द्यायचं असतं. त्यांची अपॉइंटमेंट झाल्याबरोबर मी वाचलं तर त्यांची अपॉइंटमेंट 5 वर्षासाठी केली गेली. हे मुथुकुमार नारायणस्वामी TVS श्रीचक्र, सुंदरम रबर, TTK या ठिकाणी काम करीत होते. त्यामुळे त्यांची रिक्रुटमेंट झाल्यावर कंपनीमध्ये काही चांगले बदल होतील असं सगळ्यांना वाटलं आणि म्हणून केन्सचा शेअर 7,500ची पातळी आज या शेअरनी पार केली होती. म्हणजे काही चांगले संकेत त्यांच्या नेमणुकीमुळे आपल्याला मिळाले होते. म्हणजे तुम्ही म्हणता निरीक्षण कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, तर कोण माणूस आहे ज्याने कंपनी वर आणली आहे तो जर राजीनामा देऊन गेला तर राजीनाम्याचं कारण काय आहे बघायचं. तो कुठल्या दुसऱ्या कंपनीवर गेला आहे ते पाहायचं. त्या कंपनीचा शेअर वाढतोय का पाहायचं आणि त्यांच्या जागी कोणाची अपॉइंटमेंट होते, मग तो माणूस आधी कुठे काम करत होता हे सगळं पाहिलं तर आपल्याला एक साखळी करता येते आणि हळूहळू आपल्या त्या नोंदी घट्ट होतात आणि पुढे आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. अभ्यास करण्याची एक दिशा मिळते. अशा पद्धतीने तुम्ही पुढे अभ्यास करून बघा. म्हणजे माणसाने राजीनामा दिल्यावर 300 रुपये शेअर पडला तशी रिक्रुटमेंट झाल्यावरही आज शेअर वाढला. तर अशा वेळेला इंट्राडे ट्रेडसुद्धा आपल्याला घेता येतो जर माहिती असेल तर. आणि किती रुपये शेअर वाढू शकेल याचासुद्धा एक प्रकारचा अंदाज घेता येऊ शकतो. तर करून बघा, तर तुमच्यामध्ये नक्की प्रगती झालेली तुम्हाला दिसेल. आता उद्या काय काय करतं आहे मार्केट ते आपण उद्या सकाळी पाहूया. नमस्ते.